दिदी आणि दाजी का असं वागतात काय कळणं झालंय मला. निदान अमोलला तरी अशा गोष्टी सांगू नयेत. दिव्या मामा आपले सगळे प्लॅन वेस्ट केले. माझे सरकार एवढ्या लवकर हार मानली होय तुम्ही? अहो आत्ता कुठं लढाई चालू झाल्या. काय लढाई? हा मग मागच्या सगळ्या अडचणींना हरवून आपण पुन्हा एकदा जिंकणार. वाय फिअर. हे घ्या कोरडं कापड आणि तर मला काही कामं सांगू नका. नाही सांगत बाई. बरं ऐका की माझ्या डोक्यात एक प्लॅन होता. काय मानी बाबाला एकत्र आणण्यासाठी? हो छोटे सरकार थांबा हो तुम्ही जरा मध्ये मध्ये. अहो आज आपण रात्री डेटवर जायचं का? आई शपथ. काय झालं मामा? अरे माझ्या आत्ता लक्षात आलं. माझी एक मीटिंग आहे मोना. अगं मला ते हँडल करावे लागणार आहे. बया एक गोष्ट मागितली तर नाही मिळणार आहे माणसाकडनं. तू थांब का जरा मोना. अमोल तू बोल. मामा अरे मोमानी सांगितलेली आहे ती एकदम बेस्ट आहे की. मी कोणती आयडिया दिली? अरे डेटची कसली भारी आहे ती. हो ना छोटे सरकार तुम्हाला आवडली ना? पण बघा ना हे माझं ऐकतच नाही. अगं मोमा डेट तुमची नाही माझ्या मा आणि बाबांची होईल. मामा या डेटमुळे मा आणि बाबा सगळ्या गोष्टी विसरून नक्की एकत्र येतील बघ. वा वा बोल क्या बात आहे. दिदी आणि दाजीची डेट झालीच पाहिजे. मामा आपण इकडे मुंडलाट हॉटेलचं सेटअप करू आणि त्याची डेट चालू करू. मुनलाईट हॉटेलचा. अमोल आपण सगळा सेटअप करू. मी मदत करेन तुला. वा म्हणजे आता तुम्हाला वेळ आहे का? पण आपण डेटवर जाऊया म्हटल्यावर तुमच्या मीटिंग काय फिटिंग आठवलंय का तुम्हाला? मोना ग तसं नाही. मोमा मामा फक्त सेटअपला मदत करायला आला. फक्त थोडा वेळ लागेल. पण ते डेटवर जर आला तर त्याला काहीच काम करता येणार नाही. म्हणून असं म्हणतोय तर सगळ्या गोष्टी विस्कटून सांगायला लागत्या. हो मोना बरोबर आहे. नाही म्हणजे अगं अमोलला मदत करता करता मी मीटिंग पण हँडल करीन ना. हा फसवा आणखी फसवा. मला या घरी आणलंयस ना फसवायचं म्हणून. अगं मोमा तुम्ही दोघांनी मला मदत केली तर मी तुम्हाला नक्की देतोय पाठवी. हो मोना अगं म्हणून तर मी मदत करतोय ना त्याला. पण छोटे सरकार खरंच याची गरज आहे का? हो मोमा मा आणि बाबाच्या जुन्या आतून जागा केलं तर ते नक्की एकत्र येतील. मला तरी ऐकूनच भारी वाटतंय बघ अमोल. मामा पण एक प्रॉब्लेम आहे. आपण डेट करायची होतं. म्हणजे काय झालं मामा? अरे हो दीप्या मामा आहे की. उठसूट त्याचे प्रयत्न चालूच आहेत आणि त्याचे प्रयत्न हाणून पाडले नाहीत तर तुझे दिवस बदलायला वेळ नाही लागणार मोना. रुपाली त्यांना मला फोन केलाच पाहिजे. हा बोल ग मोना. हो वंस आणि अर्जुन दादांच्या डेटचा प्लॅन चालू आहे आणि तुम्ही तिकडे एकटे काय करताय? हे बघा हे सगळं जर थांबवायचं असेल ना तर लवकरात लवकर इकडे या. नाहीतर त्या दोघांना एकत्र येण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. हो ना. आणि रुपाली ताई त्या मुलाला इकडे थांबवणारं कोणीच नाहीये. हा मोना मी करते काहीतरी. जे करायचे ते लवकर करा रुपाली ताई प्लीज. हा ठीक आहे. एकदम बेस्ट दिपे मामा. म्हणजे अजून आपल्याला डेटची तयारी सुरू करायची आहे आणि तुम्हाला आत्ताच कशाला आवरून बसायचं होतो? अरे मामा आज एवढा महत्वाचा दिवस आहे ना त्याच्या तयाला पण मी भारी दिसलं पाहिजे. अरे बाबा बोलायला ऐकणारच रे कुणाला तू. अरे या अमोल तू आम्हाला इतकं गडबडीत का बोलावलंस? शौर्य तेरू अजून मिशन कंप्लीट झालं नाहीये. म्हणजे आज मा आणि बाबांना एकत्र आणण्यासाठी आपण डेट प्लॅन करतोय. ते पण इथं घरात. वाव किती छान. अरे बच्ची कंपनी आज काय इकडे खेळायचं प्लॅन आहे काय तुमचा? आजोबा आज आपण मा बाबांची डेट प्लॅन करतोय. बापू गावाकडे दीदीची आणि दाजींची डेट व्हायची की नाही? अहो आपल्या हॉटेल मुनवालाची.
सेम तसं करायचं आहे बरं का आपल्याला. हो बापू, एकदम घरचा मेनू, एकदम मस्त मोकळं वातावरण. आता तुझे मान बाबा इथं राहतात ना, मग कशाला अजून हे सगळं हा? मग माझ्या डेटचं प्लॅन आवडलं नाही का? अरे प्लॅन चांगला आहे तुझा, पण कसं आहे आता तुझे मा आणि बाबा दमून येतात का नाही घरी, हा? मग त्यांना असा त्रास द्यायचा का? तुझा प्लॅन चांगला आहे, आपण परत कधीतरी करू हा बाळा. अमोल, आता डेट होणार नाही. अजून बाबू, मी मा आणि बाबांची डेटच्या गोष्टी फक्त ऐकल्यात. मी असताना त्यांना असं कधीच देतो जाताना बघितलं नाही. मग मला करू द्या ना प्लॅन. त्यात काय वाईट आहे का? आजपर्यंत मी त्यांना प्रेमानं वागताना बघितलं नाही. तसं वागणं वाईट आहे का? मी डेट प्लॅन करतोय कारण सगळ्यांनी आनंदात राहावं. अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही कुठंच चुकत नाही बापू. अहो असं एकत्र राहून ना अमोलचा फायदा आहे ना दिदीचा आणि दाजींचा. सांगा ना, आता करायचं काय? अमोल, अरे मी आजोबा, मी फक्त डेट प्लॅन करतोय ना. कसं करायचं आता? अहो बापू, माझ्या नातवाला काही नाही म्हणतोय मला हा? अमोल बाळा, करूया आपण डेट. टीचर बेस्ट, माझे बापू असं सगळ्यात बेस्ट. अरे हळू. हो. चल फ्रेंड्स, चला. हा बापू, अहो नातू म्हणजे रसायनच वेगळं असतंय बघा. अहो माझ्या तोंडात ना त्याला नाही म्हणून येतच नाही. विनायकराव, हे वयच असतं हो नातवंडांचे हट्ट पूर्ण करण्यासाठी. हो वहिनी, तुम्ही का यावेळी इथे यायला नको होतं का मी? अगं रुपाली, असं काय बोलती असतो हा? या की. हे सगळं काय चाललंय मामांजी? जिच्या सोबत लग्न ठरले तिला सोडून भाऊजी इथं इथं अपर्णा बरोबर डेट साजरी करतात ते? वहिनी असं नाही. हे बघा, मी आत्ता आलो कामावरून आणि अमोलनी हे सगळं केलं, त्यामुळं तुम्हाला नाही म्हणताच आलं नाही, हो ना? अहो भाऊजी, अमोलला कळत नाही, तो लहान आहे. पण तुमचं काय, तुम्हाला पण कळत नाही का? जाऊबाई, अहो काय बोलताय हे तुम्ही? अर्जुन काहीच चुकीचं करत नाहीये आणि माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. अगं आर्या, हो जाऊबाई, अर्जुन इथे फक्त अमोलसाठी आलाय आणि अर्जुन अमोलसाठी जे काही करतोय ना, त्या बाबतीत माझी कसलीही तक्रार नाही. आर्या, खरंच खूप मनापासून थँक्यू. अर्जुन, अरे थँक्यू काय, मी तुझी होणारी बायको आहे आणि तुला समजून घेणं माझं कर्तव्य आहे. अर्जुन, अरे अमोल समोर हो हो अर्जुन, तुमची डेट चालू द्या. जाऊबाईंना घर खाल्ल्यासारखं होत होतं, त्यामुळे मी त्यांना इथे घेऊन आली. मी निघते. आर्या थांब. आलीस तर जेवून जा आता. म्हणजे आपण दाजी, हा आर्या इथं थांबलेली अपर्णाला चालणार आहे का पण? अगं रुपाली, का नाही चालणार तिला? अहो तसं नाही मामनजी, डेट दोघांची ठरलेली ना, म्हणून म्हणलं मी. अपर्णा, चालेल ना तुला आर्या इथं थांबलेली? ताई, अहो मला का असं विचारताय तुम्ही? आणि अर्जुन म्हणलाय ना, मग काहीच हरकत नाही, जेवून जाऊ देत तिला. नाही नको अर्जुन, उगाच माझ्यामुळे तुमची डेट खराब नको व्हायला. मी निघते, घरी आई बरोबर जेवेन. आर्या, तू जेवूनच जा, मी तुझं नाही ऐकणार. बरं ठीक आहे. अरे असं नाराज राहून कसं चालेल बाळा?
अरे दिव्या मामा, आपण किती काय काय केलं पण सगळं वेस्ट गेलं. हा पण वेस्ट का बरं झालं? आपण सगळ्या फॅमिली सोबत जेवलोच की. मामा, अरे तुला माहिती ना ही डेट फक्त माझ्या आणि बाबासाठी होती. अरे ते पण आहे, पण बघ या सगळ्यामध्ये एक गोष्ट चांगली झाली की. काय दिव्या मामा? म्हणजे हे बघ, तू आता जेव्हा मा आणि बाबांची डेट प्लॅन करशील ना, अरे त्यावेळी ते दोघंच येतील ना. हो ते तर आहेच, पण मामा एक सरप्राईज होतं ना. अरे बाळा, असं होतं कधी कधी. ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात ना त्या अशा सहजासहजी नाहीत मिळत. का बरं मामा? मा म्हणते की मला जे हवं ते सगळं मिळेल. अगदी बरोबर बोलते बघ तुझी मा. पण अमोल, ज्या गोष्टींमुळे आपल्याला चांगलं वाटतं त्या जर गोष्टी आपल्याला मिळवायच्या असतील ना तर थोडे जास्त प्रयत्न करावे लागतात. हा, मला तर माझी मा आणि बाबा एकत्र आले तर खूप भारी वाटणार आहे. बरोबर. मग आता मला सांग, आपण असं खचून चालेल का? अरे अमोल, आणि आपले जर का प्रयत्न कमी पडले ना तर आपण उद्यापासून जोमानं तयारी करू की. हा, यस मामा. अरे पण मामा, माझे मा बाबा एकत्र येतील ना? अरे नक्की येणार. यो दिप्या मामा आहे की तुझ्या पाठीशी. आणि अमोल, आता काय जरी झालं ना तरी आपण आपला प्लॅन विस्कडून द्यायचा नाही म्हणजे नाही. ओके दिव्या मामा, थँक्यू. आता थँक्यू कशासाठी? काय तू जगातला सगळ्यात बेस्ट मामा आहेस ना म्हणून. विनायकराव, बरं झालं रुपाली सुद्धा इकडेच आल्या. नाही, तुम्हाला सारखी त्यांची काळजी वाटत होती, त्यामुळे बरं झालं तुमचं जीव एका जागी राहील. बापू, तुम्हाला कसं कळलं? हो, कायचं काय त्यात, तुमच्या वागण्यातून समजत होतं. अहो खरंय, म्हणजे स्वप्नील तिकडे गावाला गेलाय ना आणि मग ती एकटीच होती तर मनाला लागून राहिलेलं. पण बरं झालं ती आली ती. होय, आणि आज जरा जास्तीचं जेवण केलं तर ती बी बरं झालं. अहो नाहीतर ऐनवेळी फजिती झाली असते आपली. आणि त्यात जेवणाचा भेद सांग. विनायकराव, काय हो, काय झालं? काय नाही बापू. अहो, आर्याचं ना आर्याचं लग्न ठरलेलं असताना हे सगळं तिच्या समोर नको व्हायला होतं. नक्की काय खेळतंय मनात तुमच्या? बापू, आज आपण आर्यासाठी ना आपल्यासाठी जेवण बनवलं आणि तिथं आर्या आली. आता हे सगळं बघून आर्याला काय वाटलं असेल ना. बापू, अमोलला मदत करून मी चुकतोय का काय काय कळणच झाले मला. नाही नाही विनायकराव, तुमचं काय बी चुकत नाही. अहो, असं कसं म्हणताय बापू? आर्याला साखरपुडा करायला मीच भाग पाडले आणि आता आप्पी आणि आर्या एकत्र यावं म्हणून आजोबा बापू. अमोल, काय रे? आजोबा बापू, मी ना तुम्हाला थँक्यू म्हणणार आहे. अरे अमोल, बापू इकडे या. काय? आजोबा इकडे या. बापू, आजोबा, आता माझा मामा जगातला सगळ्यात बेस्ट मामा आहे आणि तुम्ही दोघे सुद्धा जगातली सगळ्यात बेस्ट आजोबा आहात. बाय. बाय. आता मला सांगा, याला मदत केली ती चूक झाली का हो आपली? नाही नाही, अजिबात नाही. हो बापू, या एका गोड पापीसाठी ना मी अमोलला परत परत मदत करीन बघा. विनायकराव, माणसानं कसं पाण्यासारखं वाहत राहावं, म्हणजे परिस्थिती असेल तसं वळणं घेता येतात. बापू, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? कसं आहे विनायकराव, आपण जसं मोठं होतो का नाही तस तशा मागच्या गोष्टी विसरून ज्या त्या परिस्थितीत जसं तसं वागता आलं पाहिजे आपल्याला. आता मला सांगा, त्या परिस्थितीत तुम्हाला वाटलं तसं तुम्ही वागला, आता तुम्हाला जसं वाटतंय तसं तुम्ही वागताय. मग इतकं सोपं गणित. शेवटी बाबा कोणच आहे मी. अमोल बाळा, मी हा शर्ट नाही घालत, अरे दुसरा घालतो. का बरं बाबा? अरे याचं बटन तुटलंय. मानी शर्ट काढून ठेवला होता ना, तर मलाच बटन लावेल. अरे त्यापेक्षा दुसरा घालतो ना मी. बाबा,
अरे बर लवकर पाठव. ओ काय करतेस? चहा पितेय आणि निघणार मग ऑफिसला. मा, बाबांचं शर्ट बटन निघालं या. तो बोलवतोय तुला. हो का? बरं चल तू पुढे, मी आले. अगं आपण ना तू चहा पितेस ना, पी ना चहा, तुला जायचंय ना ऑफिसला. हा हो ताई, तो थांबला असेल ना, मी आले. आपण ना, मी देते भाऊजींना दुसरा शर्ट, तू नंतर बटन लाव. हा नाही, बाबाला तूच शर्ट घालायचा आहे. मा, तू चल. अरे अमोल बाळा, तुझ्या बाबांच्या कामाचे सेम शर्ट आहेत आपल्याकडे. काय झालं, तुझे बाबा गडबडीत आले ना, त्यामुळे एकच शर्ट आणला होता. पण मी काल येताना त्यांचे बाकीचे शर्ट पण घेऊन आले, मग त्यातला देते ना एक. अगं पण मा. हो छोटे सरकार, रुपाली काकी देतील की दुसरा शर्ट. तुम्ही या बरं, नाश्ता करा. मी आले शर्ट देऊन. हा भांजे परत एकदा नाराज. अरे मामा, आपल्या सगळ्या आयडॉल काकीने फेल केला. आता कसे ना मा बाबा ऐकत. भांजे आपण एवढ्यात हार मानायची वय? अशा 1-2 आयड्या फेल गेल्या म्हणजे मामा भांजे हारत नसतात. मामा, तर एक विचारू. 100 विचार. तुम्हाला हसवायसाठी बोलतोयस ना? नाही रे बाळा, तुला हसवायसाठी नाही म्हणत. आपण दीदीला आणि दाजीला एकत्र आणायचं म्हणजे आणायचंच. अरे मामा, आता काकी इथेच राहणार आणि माझे सगळे आयडिया फेल करणार. हो, मग तुम्ही कशाला टेन्शन घेताय? आपण डायरेक्ट काकीची उचल बांगडी करूया की. काय बोलत मामा? अरे उचल बांगडी. अहो घर कसं बी असलं ना, ते घरातल्या बाई माणसामुळे घरात लक्ष्मी असती. हे खरंय बरं का बापू तुमचं. पण काय गं मोना, हे एवढं मोठं घर बघतो कोण? हो रुपाली ताई, वंस कामावर गेल्यानंतर इथं कोणी दुसरा बाई माणूस दिसतंय का तुम्हाला? अगं म्हणजे तू एकटीच? हो मग, हा सगळा भार माझ्या एकटीवर असतो बघा. अहो काय बापू, आपण ना एवढी मोठी कलेक्टर आहे आणि तिला साधा घरात कामासाठी एक बाई ठेवता येत नाही होय? अहो तसं नाही रुपाली, आपल्या कामावर जातीच, ऑफिसचं सगळं बघती आणि घरातलं पण सगळं करती. आम्ही सगळेजण मदत करतो तिला. हो बापू, घरात काही एक काम असते होय? रुपाली, अगं बापू पहिल्यापासून घरात काम करतायत. खूप कष्टाने सगळं उभं केलंय त्यांनी. रुपाली, अहो आपल्या लोकांसाठी घर आवरणं, जेवण बनवणं, ह्याच्यात काय कमीपणा नसतो. सगळं मायेनं केलं ना की होतं. हा, पण मोनाचा त्रास बघून वाटत तर नाही तसं. आणि अहो बापू, आता घरात लोक पण वाढली ना. हो ना, मी ह्यांना पण बोलली, वंसना पण बोलली, पण काय कुणाला काय माझं पडलेलंच नाहीये. मोना, अगं तुला तसं वाटत असलं तर सांग की. नाही म्हणजे मी बोलतो आप्या बरोबर. बापू, त्याचं काय आहे ना, आत्ता सध्या तुम्ही सतत आपण आणि भाऊजींना एकत्र आणण्याच्या विचारात असता ना, त्यामुळे तुम्हाला मोनाचा त्रास दिसत नाही, हो ना? रुपाली, आपण कुणाशी बोलतोय याचा जरा तरी विचार करावा. बापून खूप चांगलं घर सांभाळलेलं आहे. अहो तसं नाही मामनजी. बापू, हे बघा, मला जे दिसलं ते मी बोलले आणि तुम्हाला वाईट वाटलं असेल तर माफ करा मला. रुपाली, अगं नाही नाही विनायकराव, अहो बरोबर आहे त्यांचं. मोना, काय काळजी करू नका, मी बोलतो आप्या बरोबर. चला रुपाली ताई. हा, आणि मला शेवटी सगळे रिपोर्ट द्या. हो ठीक आहे चालेल. गायतोंडे, येस मॅडम. माझ्या पुढच्या सगळ्या मीटिंग सॉर्टेड ठेवा. मला आता कामाचा स्पीड वाढवायचा आहे. येस मॅडम. काय हो, तुम्ही का असताय? नाही काही नाही, सहजच एक ऑब्झर्वेशन. जेव्हापासून तुम्ही अमोल आणि अर्जुन सरांबरोबर एकत्र राहताय तेव्हापासून तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतोय आणि कामातही वेगळा उत्साह दिसतोय.
नाही म्हणजे गुड, इट्स गुड. गायतोंडे, सगळं घर एकत्र आलंय, मग फरक पडणार ना हो. तेही बरोबरच आहे. पण अर्जुन सरांनी तुमच्यामध्ये सुद्धा सगळं व्यवस्थित होताना दिसतंय. हा म्हणजे सगळं ठीक आहे. आणि अमोलमुळे घरातले सगळेच आनंदात आहेत. मॅडम, पण अमोलचं काय? बाबांबरोबर राहताना तो आनंदात आहे ना? हे सगळं काय चाललंय मामांजी? जिच्यासोबत लग्न ठरले तिला सोडून भाऊजी इथं अपर्णा बरोबर डेट साजरी करतात ते. अमोलने इतकं छान सेटअप केलंय, तर मग आपण सगळे एकत्र जेऊयात ना. पण का प्लीज राजा काकी, मी हे सगळं माझ्या मा आणि बाबांसाठी केलंय. मॅडम, कसला विचार करताय? गायतोंडे, मी आणि अर्जुन हे बघ, मला कळतंय की तुला आर्यासोबत वेळ घालवणं गरजेचं आहे. पण अर्जुन, आपण अमोलसाठी एकत्र राहतोय तर आपल्यात पुढे काही होऊ नाही शकत का रे? आपल्या तुला नेमकं काय म्हणायचं? मला हेच म्हणायचंय की अमोलला असं वाटतंय की आपण एकत्र प्रेमाने राहावं, पण आपल्यातलं प्रेम आता संपलंय जवळपास. म्हणजे तेच बरं आहे. नाही, मला तरी त्या वाटेला परत नाही जायचं. ते आपल्या नात्यातलं कसं झालंय माहितीये का? दूध हरी तलवारीसारखं झालंय. कुठून जरी हात लागला तरी जखम आपल्यालाच. मग त्या वाटेला न गेलेलंच बरं. नाही, पण मला असं मी वाटतं तुला स्पष्टच सांगतो आपले, आपल्यात परत प्रेम नाही होऊ शकत. कधीच नाही होऊ शकत. कधीच नाही होऊ शकत. मा आलीस पण तू. अरे वा, किती छान दिसतोयस तू. मा मी रेडी आहे. तू, मी आणि बाबा फिरायला जाऊ लगेच. अमोल, अरे हे कधी ठरलं बाळा? बापू, माझं आणि बाबांचं कधीच ठरलं होतं. कशाला जायचे फिरायला? म्हणजे आई आत्ताच थकून आली आहे ना, आणि बाबा पण कंटाळून येतील, तर आत्ताच कशाला जायचंय असं म्हणतेय मी. काकी, बाबा म्हणतो माझ्या बरोबर असल्यावर त्याला कधीच कंटाळा येत नाही. अहो पण छोटे सरकार, अमोल, ऐक ना बाळा, आपल्याला आज नाही जमणार हं फिरायला जायला. पण का बरं मा? अरे बाबा जरा कामात आहे, त्यामुळे आपल्याला नाही जमणार. हा, पण मग आपण आज झालो होतो ना, तू त्याला सांगितलं नव्हतं का? अरे बाळा अमोल, सांगितलं असेल तिनं, पण तुझा बाबा पोलीस आहे का नाही? हा, कोण अडचणीत असेल तर त्याला लगेच जावं लागतं का नाही? आणि बाळा, त्यात काय झालं? उद्या जावा की परत तो आल्यावर. जायवा, मी आता बोलणार नाही बाबांशी. अमोल, अमोल ऐक ना, आपण एक काम करूया. अरे बाबा नसलं म्हणून काय झालं, आपण जाऊया की मी येते. चल आपण फिरायला जाऊ. पण मग तू आणि बाबा सोबत पाहिजे. मोना, अगं भलतंच चिकट आहे हा. त्याला अडवणं खरंच अवघड जाणार. अमोल, दिदे थांब. ओ भांजे, भांजे, अहो आज मी तुमच्यासाठी कामावरनं लवकर आलोय, आणि तुम्ही असं नाराज राहणार होय? का लवकर आलास? का म्हणजे? अमोल, मी तुझ्या माल हरवण्यासाठी पूर्ण तयारी केल्या बरं का. माझं चॅलेंज आहे तुला. अमोल, ऐकलं का दिप्या मामा काय म्हणतोय? अरे तुला हरवणार म्हणतोय. बापू, बापू, अहो त्याला बोलू दे की काय बोलायचंय ते. माझा मुलगा ना कुठल्याच चॅलेंजला घाबरत नाही बरं का. अगं दिदे, काय घाबरत नाही म्हणतीस? तू हरशील या भीतीनं आत्ताच किती घाबरलाय बघ अमोल. बघ बघ. दिप्या, तो कधीच घाबरून नाही बसणार, तो उलट तुला हरवे. मी अजिबात घाबरलो नाही. काय दिप्या, तू चल बाहेर, मग बघ. हा बघू बघू. अरे तू बघ, तो काय- शिंबा आणि बाबा नसले ना
आम्ही तुला हाणणार म्हणजे हरवणार. ए, आज आम्ही हरत नसतो बरं का, आज आम्ही जिंकणार बघ तू. दिप्या आम्ही कधीच हारत नसतो माहितीये ना. बर बर, आता बघत कोण जिंकतंय. अरे कधीतरी न बोलता जिंकून दाखव की. आम्हाला हरवणं अजिबात सोपं नाहीये. अहो वंस, आज मी हरतच नसते, बघाच तुम्ही. ए मोना, आज आपल्याला हरायचं आहे बरं का. काय? अगं अमोल नाराज होईल, त्यामुळे आज आपल्याला हरायचं आहे. अहो वंस, बघा हे मुद्दाम हारायचं म्हणतायत. अहो बघा ना. ए, काय पण काय बोलती, मी कशाला मुद्दा मारीन. ते स्वतःला विचारा. तुम्ही आता माझ्या टीम मध्ये नको, मला रुपाली पाहिजे. तुम्ही जावा तिकडे. रुपाली ताई या. मम्मा काकीला घेतलं की लगेच तू हरवशी आम्हाला असं वाटलं का तुला? हो नक्कीच छोटे सरकार, बघा तुम्ही हरवेनच मी तुम्हाला. हा बघूच. मोना मलाही जास्त खेळता येत नाही. हो मी आहे ना, जिंकवता नाही आला तर निदान यांच्यासारखं हरवायचं तर नाही तुम्ही मला. खेळा खेळा, बघू कोण जिंकतंय. मोना अगं लहान पोरीसारखं काय करती, एकदा फक्त हार मी तुला पाहिजे ती देतो. मग आपल्याला जिंकायचं बस का? हे बघ बाळा, आपण एकदम चांगलं खेळायचं. मग बघू पुढे काय होतंय ते. हा? छोटे सरकार, ज्याचा फूल पहिल्यांदा खाली पडेल तो हरला बरं का. चालेल चालेल, सुरू करा. चला मी मारू पहिल्यांदा. छोटे सरकार, कसं हरवलं तुम्हाला आणि तुमच्या मला. हा अमोल इथे येते. अमोल ऐक ऐक ऐक, माझा ऐक तर. अरे असं नसतं अमोल करायचं हे बाळा. बघ. तू मला बापूंच्या इतकं जवळचं मानतेस ना हो बाबा. आप्पे, मग माफी नको ना मागू. आणि अर्जाच म्हणशील ना तर तो पेचात अडकलाय ग. म्हणजे आणि त्याला कुणाला दुखवायचं पण नाही. हो बाबा, पण त्याच्या या अशा वागण्यामुळे ना आपण सगळेच आणि विशेषतः अमोल दुखावल्याच जातोय की. हा खरंय, पण तू त्याच्याकडे लक्ष नको देऊस. अगं मी अर्जाला पहिल्यापासून सांगितलं की सगळ्या गोष्टी स्पष्ट ठेव म्हणून, पण त्याला ते जमत नाही. हे बघा बाबा, मला फक्त आता एवढं वाटतं की हा गुंता वाढत नकोच आहे. नाही वाढणार आप्पे. आणि अमोलच्या आनंदासाठी ना तू कशाकडे लक्ष देऊ नकोस. अगं अर्जाच काय, कुणी जरी असलं ना तरी अमोलचा आनंद महत्वाचा आहे हे ध्यानात ठेव. हो बाबा, हे सगळं मला मान्य आहे. आणि अमोलला आनंदी ठेवण्यासाठी मी वाटेल ते प्रयत्न करायला तयार आहे. आणि मी करतेय ते प्रयत्न. पण त्याला आनंदी ठेवणे माझ्या एकटीच्या हातात आहे का? हा, आणि अमोलच्या पण त्याच्या बापाकडनं अपेक्षा आहेत ग. आणि ते काही चुकीचं बी नाही. आणि आप्पे, किती बी झालं ना तरी अर्जानं तुम्हाला मनापासून एवढं लांब केलेलं नाही. नाहीतर तसं असतं ना तर अमोल झोपल्यावर तो तुझ्याबरोबर एका खोलीत झोपलाच नसता. हो बाबा, पण हे बघ आप्पे, अगं आम्ही 4 पावसाळे जास्त बघितलेत. तुझ्या मनाची भीती समजते मला, पण अगं दरवेळी आपल्या मनाला जे वाटतं ना तेच घडतं असं नाही. आणि काही घडून गेलेल्या गोष्टीमुळे ना अर्जाला तुला स्पष्टपणे बोलता येत नाही. बाबा हे बघा, आपल्या सगळ्यांनाच माहिती अर्जुनच्या मनाला जे वाटतं तो तेच करतो. मला त्याचीच भीती वाटते आता. नाही अप्पे, तसं काय बी होणार नाही. होय आप्या, अगं मी इतक्या वेळ विनायकरावांचं ऐकत होतो, कारण त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पोरी, अगं मला बी वाटतं की एकदा अर्जाचं रांकला लागलं ना की माझ्या मागची काळजी मिटेल ग. होय, आणि आप्या, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं.
दीपस्तंभानं आपली जागा सोडायची नसती ग. त्या दीपस्तंभाकडे बघून जहाजानं ठरवायचं असतं आपला मार्ग कुठलाय. तू तुझ्या कर्तव्यापासून ढळू नकोस. अर्जुनला काय निर्णय घ्यायचा तो घेऊ देत की, पण लक्षात ठेवा, तुम्ही दोघं मिळून जो निर्णय घ्याल ना त्याच्यातनं अमोल नाही नाराज झाला पाहिजे. बाबा, बापू, मी तुम्हाला दोघांनाही वचन देते. आता इथून पुढे माझ्यामधले आणि अर्जुन मधले वाद मी अमोल समोर कधीच नाही घेऊन जाणार. मी माझ्या परीने त्याला खूप आनंदात ठेव. अहो, पण मी खेळ खेळत होते ना. लय मोठ्या स्पर्धेत नव्हती का उतरली? सारखं का नाराज करत असते का त्याला? अहो तुम्ही माझ्यावर चिडू नका हा. मग धूप आरती लावून पूजा करू का आता तुझी? एक तर त्याचे आई बाबा लांब राहते त्यामुळे त्याला आधीच त्रास होतो, आणि तू त्याला आणखी नाराज का करते ग? हे बघा, पण त्याचे आई बाबा कधीच एकत्र येणार नाहीत हे त्याला स्पष्टपणे कळायला नको का? अहो ते नवरा बायको आहेत की शिकलेले, तुम्ही कशाला याचा विचार करताय? विचार करावा लागतो, कारण ती स्वार्थी आहे आणि तिला परत माझ्या घराचा उमरा ओलांडू द्यायचा नाहीये मला. ताई अहो, एवढा दुसावास कशासाठी पण? तिच्यामुळे ना मामनजींना आणि भाऊजींना झालेला त्रास मी माझ्या डोळ्यांनी बघितलाय, आणि तो त्रास मला परत झालेला बघायचा नाहीये. अहो ताई, अजून किती दिवस तुम्ही त्याच गोष्टींचा विचार करणार आहे? माहित नाही, पण आपण आम्हाला घरात कोणालाच नकोय हेच खरं. नाही रुपाली ताई, माझी दीदी काय आहे ना तुम्हाला नाही कळ अजून, पण कळ लवकरच. आणि ए तू काय ह्यांच्या सोबत राहून असलं विचार करणं सोडून दे बरं का, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोण नाही, लक्षात ठेव. काळजी नाही का कसली? अमोल काल रात्री नाराज होतात. वाटलंच होतं मला. माझ्या मनाला रुकरुक होतीच. अर्जुन, हे बघ, मला कळतंय तुला काय करावं ते कळत नाहीये, पण अमोलच्या प्रश्नांवर माझा पण नाईलाज असतो. अरे अप्पे, कळतंय मला. आजपर्यंत त्याच्या सगळ्या प्रश्नांची तूच उत्तरं दिलेत, पण इथून पुढं मला तुला ह्या पेचात नाही टाकायचं. मग काय करायचं? तो उठला की त्याची माफी मागतोय. ठीक आहे अर्जुन, एक सांगते, चुका आणि माफी ह्याचं समीकरण लहानांसाठी किंवा मोठ्यांसाठी वाढत गेलं तर त्याचं गांभीर्य नाही राहणार. कळतंय मला, पण इथून पुढे अमोलला अंतर नाही देणार. काहीतरी बोल की. आणि तू असं बरणी घेऊन का फिरतोय? मिशनसाठी, मिशन रियुनिटी. हा अमोल, आता काय बरणीत टाकतो का काय दोघांना? अरे तसं नाही रे मामा, बरणीत पकडायचे आपल्याला. कुणाला पकडणार आहे तू, आणि कोण बसणार आहे त्या बरणीत? अगं ते बसवायचं लय जण बसतील. राज्य सरकार, अहो नीट काय ते सांगा की आम्हाला. ओके ओके, मी सांगतो. त्याच्यामध्ये आपल्याला झुरळ पकडायचे. झुरळ? कारण तेच मा आणि भावांना एकत्र आणू शकतात ना. काय? हो, झुरळ बघितलं की मा जाईल एक बाबांच्या जवळ. वा भांजे वा, भारी आयडिया बरं का तुमची. अहो पण झुरळ पकडणं अवघड आहे की. काय अवघड नाही, मी नाही पकडणार झुरळ. ठीक आहे, तू म्हणली पकड. मी पण नाही, मला घाण वाटते. ठीक आहे, मी एकटा पकडेन. या झुरळांनो या, मी तुम्हाला पकडणार नाही, मी तुम्हाला मारणार नाही. तर तुम्ही जर माझी मदत केली तर मी तुम्हाला खाऊ देईन. अमोल, तू असा आहेस ना बाबा, एखाद्याची इच्छा असली तरी त्याला नाही म्हणता येत नाही तुला. मी थोडी हेल्प करेन आणि मी बरणी पकडेन, पण जर ते नाही आले ना, मी त्यांना रिक्वेस्ट करेल आणि सांगेल की तुम्ही ह्या बरणीत या प्लीज. ठीक आहे, कम ऑन बॉयज, फॉलो मी. चुके, अरे पण अहो पण काय, अहो आर्या मॅडमला दुसरं कुणाचाही विचार करता आला असता, त्यांनी दुसरं कुणालाही निवडलं असतं, पण त्यांनी फक्त आणि फक्त तुम्हाला निवडलं. अहो साहेब, त्यांनी त्यांचं आयुष्य सगळं पणाला लावलंय, ती फक्त तुमच्यासाठी.
आणि तुम्ही अजून 2 डिग्रीवरचा विचार करताय. अहो साहेब, असं करून तुम्ही त्यांचा विश्वास तोडताय. चिंचुके काय करू मी, काय निर्णय घेऊ ना मला तेच कळालं. साहेब, एवढा विचार करून नाही चालणार. तुम्हाला माहिती आहे अपर्णा मॅडम बरोबर जाऊन तुम्हाला त्रासच होणार आहे. तरी सुद्धा तुम्ही तेच करताय. साहेब, वयानं मोठा आहे म्हणून सांगतो, माझं सांगणं काम आहे, बाकी निर्णय तुमचा आहे. येतो मी. या नियतीला माझ्याकडून नेमकं काय पाहिजे ना तेच कळत नाही. मला जर आप्पी बरोबर नाही राहायचं तर तिच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय मी का नाही घेऊ शकत. कदम म्हणले ते बरोबर आहे. या गोष्टीत मला कोणच मदत नाही करू शकत. माझा निर्णय मलाच घ्यावा लागणार आहे. कुठनं? तेच ना. नाही वहिनी, ते झुरळ होत्यात अशी गोडधोड केलं की. पण तुम्ही एक काम करा, मी ते काढतो बाहेर, तुम्ही हिला घेऊन बाहेर जा. हा चांगला चान्स आहे. एकत्र येतात काय बघतेच आता. भाऊजी, मी एक काम करते. मी अपर्णाला घेऊन मोनाच्या रूम मध्ये जाते झोपायला, आणि तुम्ही अमोल बरोबर दीपेला घेऊन इकडं झोपा. हा, आणि आपण उद्या सकाळी पेस्ट कंट्रोल करून घेऊ, म्हणजे झुरळ जातील निघून. अहो वहिनी, अहो ते एका झुरळासाठी कशाला? काकी नको, झुरळ जातील. आपण नको दुसरीकडे राहायला. अरे अमोल बाळा, बघा म्हणजे आता अपर्णा झोपली आणि तिच्या अंगावर एखाद दुसरं झुरळ चढलं तर अर्जुन. नाही वहिनी, तुमचं बरोबर आहे. पेस्ट कंट्रोल करून घेऊ आपण, पेस्ट कंट्रोल करून घेऊ. नको काकी. अरे बाळा, मा घाबरते ना आपली. काकी बरोबर बोलतात. तू एक काम कर, आपण दीपा मामाच्या रूम मध्ये झोपू आणि मुना मामीच्या रूम मध्ये झोपू ना. वहिनी, तुम्ही हिला घेऊन जा. आपे तू जा. आपण चल अगं चल. काकी खूप हुशार आहे. जोपर्यंत ती आहे तोपर्यंत ती मा आणि बाबांना एकत्र नाही येऊ देणार. मामाला बोलून काय ते करावं लागणार आहे. काय करू. अरे मामा, झोपतोय का रे? काय तरी विचार कर आणि काय तरी आयडिया पण सांग. अहो भांजे, तुम्ही आत्ता काय एवढी टेन्शन घेतलंय? अहो ही तर झोपायची वेळ आहे की. मग अहो मग काय, आत्ता आपलं डोकं नाही चालत. आपलं डोकं पण झोपेची तयारी करत असते. मामा, अरे आता झोपून चालणार नाही. नाही बाबा, आपण नाही झोप सोडू शकत. अरे आजपर्यंत सगळ्यात मोठं संकट आहे आपल्या समोर. काय? कसलं संकट? रुपाली काकी. अरे हसतंय काय ले? अरे त्या दिवशी तू काय म्हटला, माझी काकी आहे ती, आणि आज काय म्हणतोय तर संकट. मामा तसं नाही ले. काकी असेल तर मा बाबा एकत्र येणं शक्यच नाही. अरे मला हे आधीपासूनच माहित होतं. अरे म्हणून तर मी तुला म्हणत होतो ना की काकीची आपण उचल बांगडी करूया. नको, आपल्या काकी पण आपल्या मिशन मध्ये पाहिजे. गुड नाईट. मी झोपतो, तुम्ही वाट बघा काकी तुमच्या बाजूने यायची. अरे मामा, हार बाजूला चालणार नाही. नुसता विचार पण करू नकोस, काही तर आयडिया पण कर. पण लय अवघड आहे की अमोल. काय करायचं बरं आता? काय करायचं? काय करायचं? काय चाललंय दोघांचं? मामा भांजे, काय रे बाबा, झोपायची तयारी चालली आहे. हा चला मग. मामा कधी येणार काका? मामा अरे कसला विचार करतोय? अमोल अरे बघ की, काल आपण काकांबद्दल बोललो पण, आणि आज काका आला पण. अमोल खरंच नियती सगळ्या बाजूने तुझी साथ देते बघ. अरे मामा, आता मीच नेते आहे. आपण मा आणि बाबाला एकत्र आणूनच जायचं. अमोल, आज आपण तुझ्या काकावर नक्की बोलायचं बरं का? मामा तू नको काळजी करू. बाय ना. बरं. अरे मामा भांजे जोडीनं आलेत मला न्यायला. तू कसा आहेस काका? हो मी ठीक आहे. तू कसा आहेस? तुम्ही सगळे? सगळे बरे आहेत बघा. दीपक, सगळे एकत्र राहायला आलेत, काही अडचण नाही नव्हत रे? नाही सर, सगळे व्यवस्थित राहतात. काय झालं, सगळं एवढ्या गडबडीत झालं आणि
मलाही अचानक जावं लागलं, त्यामुळं काय अडचण नाही सर, आपल्या अमोलनं सगळ्यांना बांधून ठेवलंय बघा. काका तुला एक विचारू? हो विचार. तुला पण मा आणि बाबा एकत्र आले नको आहेत का? मला कोणाला काही वाटलं तरी हा निर्णय सर्वस्वी तुझ्या मा आणि बाबाचा आहे. काका माझ्या मा आणि बाबाला एकत्र लावायचे ना प्लीज, माझ्यासाठी. अमोल बाळा, तुला जर वाटत असेल ना तर तुझ्या मा आणि बाबाला एकत्र येण्यापासून कोणी नाही थांबवू शकत, कोणीच नाही. काका ते एकत्र आले पण आहे, पण काकीला नकोच होते एकत्र. हो सर, दीदीला आणि दाजींना एकत्र आणण्यासाठी अमोल रोज काय ना काहीतरी प्रयत्न करत असतो, पण रुपाली ताईंना ते नाही आवडत. सगळे अमोलसाठी एकत्र आलेत खरं, पण काका मग आता सगळे एकत्र आहेत ना, पण काकीला मा आणि बाबा एकत्र आलेले का नाही आवडत? अरे काही गोष्टी तिला नाही विसरता येतात, पण मी बोलतो तुझ्या काकीशी. हो, आणि तुला जर तुझे मा बाबा एकत्र हवे असतील ना तर ते एकत्रच राहणार. काका आजोबा गावाकडे शेतीची पूजा करणार आहेत, चल लवकर. अरे वा, चांगले की सगळे एका विचारानं आणि एकत्र राहिले तर सगळे वाद मिटतील. देव करो आणि तुम्ही म्हणताय तसंच हो. हो अरे मामा, आपली फॅमिली आता वेगळं नसते. चला. देव माझं पण ऐकेल ना मग. यस, आता मी पण माझे मा बाबा एकत्र यावे म्हणून देवाला प्रार्थना करणार. आणि अमोल बाळा, यावर्षी चांगला पाऊस होऊ दे, शेतात आमच्या धनधान्य पिकू दे म्हणून देवाजवळ प्रार्थना करायची असती. बापू मी करणार पहिली पूजा. अरे वा. करा करा भांजे, अहो लहान मुलं देवाघरची फुलं असतात, तुम्ही बिनधास्त करा. अरे प्रदीप्या, पहिली पूजा कुठल्या तरी जोडप्यानं करायला पाहिजे ना. वय वय. आप्या अर्जुन, तुम्ही या पूजा करायला. दिप्या, मोना, तुम्ही पण या. स्वप्नील सर, रुपाली, तुम्ही पण पूजेला या. अप्पी, अर्जा वा पुढे चल. थांबा. मामनजी, ओ काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? बोंबललं सगळं, तरी म्हटलं या अजून कशा काय बोलल्या नाहीत. रुपाली, अगं काय झालंय तुला? काय झालं? ओ मामनजी, देवाच्या कार्यात जोडप्यानी पूजा करायची असते, आणि हे जोडपं वेगळं होणार आहे हे माहिती असताना सुद्धा तुम्ही यांना पूजेला उभं करताय. अहो काय चुकीचं बोलते मी? अशा जोडप्यानी केलेली पूजा देवाला तरी रुजू होणार आहे का? तसं नाही अहो रुपाली, ते अजून वेगळे झालेले नाहीत. बापू, भाऊजींचा रीतसर साखरपुडा झालाय, आणि हे दोघं आता नवरा बायको सारखे राहतात का? मग कशाला हा भातुकलीचा खेळ लावलाय का? रुपाली ताई, त्या दोघांचं लग्न झालंय आणि त्यांना एक मुलगा आहे, मग तुम्हाला काय अडचण आहे हो पूजेसाठी? मी ह्या पूजाला पूजा मानतच नाही. काकी कुणाला काय चालत नाही, मग करू दे ना त्यांना पूजा. अरे अमोल, हे बघ बाळा, बारीक सारीक गोष्टी ठीक आहेत रे, पण देवाच्या कार्यात काही करून चालत नाही बाळा. काकी माफ कर नाही, तुला माझे मा आणि बाबा इकडे आहेत नको आहेत. अमोल, थांबा. काय ग अपर्णा, निघणार आहे का भरून? काकी पण एवढं मोठं काय केलं होतं माझ्या मानं? ते पण एकटीच जात होते ना. ते तिच्या कर्मानं. अमोल बाळा, अरे आम्हाला तू हवायस रे, पण तुझी आई नकोय आम्हाला आमच्या आयुष्यात. अरे आमची कित्येक वर्ष तुझ्या बरोबर आनंदात गेली असती,
पण त्यात हिने दुःख भरलं. ते जोपर्यंत भरून निघणार नाही ना तोपर्यंत मी तरी हिला माफ करणार नाही. रुपाली, अगं तुझं म्हणणं पटतंय मला, पण आज आपण पूजा मांडली आहे ना. मामनजी, अहो कुणी नाही राखलं ना तरी कदमांची थोरली सून म्हणून या पूजेचं पावित्र्य राखणं माझं काम आहे आणि गरजेचं पण आहे. म्हणून मी हे सगळं बोलते. अहो असं किती पण बोलत बसलो तर शेवट होणार नाही. नक्की काय करायचं ते ठरवा. काही झालं ना तरी भाऊजी आणि अपर्णा पूजा करणार नाहीत. ताई ठीक आहे, मी नाही करत ही पूजा. अगं तिथे काय बोलते तू? दिप्या, हे बघ, ती काय नाही, ही पूजा तुम्ही दोघांनीच करायची. बघू कोण आडवं येते. बघितलं का मामनजी, यांच्या लेखी किती किंमत आहे माझ्या शब्दाची. ताई हे बघा, मी म्हटले ना मी नाही करणार ही पूजा. अहो पण निसर्गाने शेतकरी राजावर कृपा व्हावी म्हणून ही पूजा मांडली आहे ना आपण. मग ती आता पूर्ण करायला पाहिजे ना कोणीतरी. दादा, वहिनी, तुम्ही बसा, पूजा पूर्ण करून घ्या. अजिबात नाही. दिप्या, अरे आता तू तिथे मला माफ कर, पण मी आज तुझं काय ऐकणार नाही. स्वप्नील सर, मला माफ करा, पण रुपालीताई जर दीदीला पूजा करून देणार नसतील ना तर ही पूजा मी त्यांच्या हात नवून देईन. एवढ्या मोठ्या मनाचा मी नाही. अरे त्या बाळा, अरे अशी ईर्ष्या करून नाही चालत. नाही बापू, ह्याला ईर्ष्या म्हणा, हट्ट म्हणा, नाहीतर लहानपणा, पण ही पूजा रुपालीताईंच्या हातनं होणार नाही. पूजेला जोडपच पाहिजे ना, मग मी आणि मोना करतो ही पूजा. रुपालीताई, निदान आमच्या लग्नाला तरी तुमची काय हरकत नसावी. बाळा, तुझे बाबा या जगातले सगळ्यात भारी बाबा आहेत. होय, मी पण बाळाला काहीतरी सांगणार आहे आता. अरे बाळा, तुझी आई आहे ना जगात सगळ्यात म्हणजे सगळ्यात भारी आई आहे. इथून पुढे ना आपे आपण लय सुखात राहू, एकदम आनंदात, एकदम खुश राहू. अमोलला असं मस्तपैकी मोठा करू आणि सगळ्यात महत्वाचं एकत्र म्हातारे होऊ. हे खरंय. अजून खरंच मला ना तुझ्यासोबत म्हातारं व्हायचंय. अर्जुन भूतकाळातल्या गोष्टींमध्ये अडकू नये असं म्हणतात, पण माझ्यासाठी माझा भूतकाळ सगळ्यात भारी होता असं वाटतं मला. म्हणजे बघ ना, आधी आपल्यात संवाद व्हायचा तेव्हाची गोष्ट किती निराळी होती ना, आणि आता आपल्या नात्यातली एकन एक गोष्ट ते न्याय निवडासारखी ठरवली जाते.